नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण नॉनव्हेजपेक्षाही भारी होणारी सोयाबीन वडीची भाजी करणार आहोत। एखाद्या वेळेस आपल्या जिभेला चव राहत नाही किंवा घरी पाहुणे आले आणि घरामध्ये भाजीला काहीच नाही, त्यावेळेस तुम्ही भाजी ट्राय करू शकता। करायला खूप सोपी आहे, झटपट तयार होते आणि चवीला इतकी भन्नाट लागते ना की नुसतं वासानेच पोटात कावळे ओढायला लागतात। तर त्यासाठी ही रेसिपी पूर्ण बघा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर 3 व्यक्तींसाठी आपण ही भाजी करणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये गरम उकळतं पाणी घालायचं, त्यामध्ये 60 ग्रॅम सोयाबीनची वडी टाकायची आणि झाकण ठेवून 10 मिनिटे ही वडी यामध्ये भिजत ठेवायची। तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करूया। एक मोठा सुका खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे, 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले, त्याची साल काढून कांद्याला अशा पद्धतीने मधामध्ये कट करून घेतलं। गॅसवरती हे कांदे मस्त काळपट रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे। कांदा खोबरं अलटपलट करायचं आणि छान काळपट रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं। आता तुम्हाला जर कांदा खोबरं गॅसवरती भाजायचं नसेल, तुमच्याकडे चूल असेल तर त्यामध्ये भाजू शकता। बघा खोबरं कांदा मस्तसा भाजून झाला आहे, आता काढून घेऊया। आता तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि यामध्ये एक मोठा चमचा अख्खे धने घालायचे आहेत आणि धने छान असे भाजून घ्यायचे। धने छान असे भाजून झाले आहेत। आता यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ आणि 2 तमालपत्राचे अशा पद्धतीने तुकडे करून घेतले आहेत, ते टाकूया। तमालपत्रामुळे भाजीला मस्त असा सुगंध येतो, त्यामुळे तमालपत्र आवर्जून घालायचं। छान चटचट वाजेपर्यंत तीळ भाजून घ्यायचे। तर बघा मस्त चटचट वाजेपर्यंत तीळ आणि तमालपत्र भाजून घेतलं। आता 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतले आहेत, ते टाकूया। आपण गॅसवरती जो कांदा भाजून घेतला आहे तो अशा पद्धतीने लांबट कापून घेतला, म्हणजे आतून जर कांदा थोडासा जरी कच्चा असला तर तो सुद्धा भाजला जाईल। खोबऱ्याचे सुद्धा लांबसर असे काप करून घेतले। आता कांदा खोबरं घातल्यानंतर 30-40 सेकंद पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने गॅसवरती कांदा खोबरं भाजून घेतल्यामुळे आपल्या भाजीला मस्त स्मोकी अशी चव येते। तर बघा कांदा खोबरं टाकल्यानंतर हा मसाला भाजून घेतला। आता यामध्ये सगळ्यात शेवटी मुठभर कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। तर कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा हा मसाला मस्त असा भाजून घेतलेला आहे। सगळं साहित्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे, काढून घेऊया। सगळं साहित्य थंड झालं की मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि मिक्सरवरती एकदम बारीक असं वाटण तयार करायचं। तर बघा अशा पद्धतीचं मस्त बारीकसर असं वाटण इथे मी करून घेतलं आहे। आता सोयाबीन वडी भिजून सुद्धा 10 मिनिटे झाली आहेत। आता सोयाबीनच्या वड्या व्यवस्थित भिजलेल्या आहेत, तर आता ह्या पाण्यातून काढून घ्यायच्या आणि यामधलं पाणी पिळून घ्यायचं अशा पद्धतीने। तर बघा सर्व सोयाबीनच्या वड्यामधलं पाणी इथे मी पिळून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि पाणी पिळून घेतलेल्या ज्या सोयाबीनच्या वड्या आहेत त्या टाकायच्या आणि साधारण 1-1.5 मिनिटे छान अशा परतून घ्यायच्या। तर बघा साधारण 1-1.5 मिनिट सोयाबीनच्या वड्या परतून घेतलेल्या आहेत आणि वडी आता छान परतून झाली आहे, काढून घेऊया। आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी 2 पळी तेल घालणार आहे। ही भाजी आपण मस्त स्पेशल अशी करणार आहोत, त्यासाठी तेल थोडंसं जास्त टाकलेलं आहे। तुम्हाला जर कमी टाकायचं असेल तर तुम्ही कमी टाकू शकता। आता तयार केलेलं जे वाटण आहे ते टाकायचं। मस्त तरीदार अशी ही भाजी करणार आहे, त्यामुळे याला तेल थोडंसं जास्त लागते, पण तुम्हाला जर तेल कमी हवं असेल तर कमी टाकायचं। तेलामध्ये वाटण मिक्स करून घेतलं। आता इथे मी विदर्भ समृद्धीची प्रथा ही हळद घेतली आहे, तर पाव चमचा हळद आपण भाजीमध्ये घालणार आहोत। ही शुद्ध हळकंडापासून तयार केलेली हळद असते, यामध्ये दुसरी कुठली भेसळ नाही। आता विदर्भ समृद्धीचंच प्रथा हे लाल तिखट इथे मी घेतलं आहे, तर 3 व्यक्तीसाठी 1 चमचा भरून लाल तिखट आपण भाजीमध्ये घालणार आहोत। या तिखटामुळे भाजीला रंग, तर्री शिवाय चवसुद्धा खूप छान येते। आणि आता विदर्भ समृद्धी निर्मित प्रथाचीच धने पावडर घेतली आहे, तर 1 अर्धा चमचा धनेपूड आपण भाजीमध्ये घालणार आहोत, कारण आपण वाटणामध्ये सुद्धा 1 चमचा धने भाजलेले आहेत। 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकायची आणि आता सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करायच्या आणि 2-1 मिनिटे हे वाटण परतून घ्यायचं। तर साधारण 2-1 मिनिटे वाटण परतून घेतलं। तुम्ही बघू शकता वाटण छान असं परतून झालेलं आहे। तर आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून ते भांडं विसळून घेतलं, तेच पाणी वाटणामध्ये घालायचं। अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे, चवीनुसार मीठ घालायचं। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून मीडियम ते स्लो गॅसवर 2 मिनिटे हा मसाला शिजवून घ्यायचा। यामुळे भाजीला रंग, चव व तर्री खूप छान येते। तर बघा मीडियम ते स्लो गॅसवरती 2 मिनिटे हा मसाला शिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाणी टाकून मसाला शिजवून घेतल्यामुळे भाजीला मस्त अशी तर्री येते। तर बघा वाटण छान असं शिजलेलं आहे।
तर आता यामध्ये पलटून घेतलेल्या ज्या सोयाबीनच्या वड्या आहेत त्या टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायच्या। तर वाटणामध्ये सोयाबीन वडी व्यवस्थित मिक्स करून घेतली। आता भाजीमध्ये टाकण्यासाठी इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे। या भाजीमध्ये पाणी गरम करूनच घालायचं, थंड पाण्यामुळे भाजीची चव बिघडते। तर सुरुवातीला भाजी पातळसरच करायची आहे, कारण सोयाबीन वडी यामध्ये टाकल्यानंतर ती पाणी शोषून घेते, त्यामुळे भाजी घट्ट होते। तर सुरुवातीला अशा पद्धतीची पातळसर अशीच भाजी करून घ्यायची आणि आता झाकण वगैरे काही न ठेवता या भाजीला मस्त दणदणीत अशी उकळी काढायची। तर बघा, मीडियम गॅसवरती भाजीला मस्त दणदणीत अशी उकळी काढून घेतली आहे। तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी झाली आहे, अगदी मस्त घमघमाट या भाजीचा इथे सुटलेला आहे। तर आता भाजीला छान उकळी आली आहे, गॅस बंद करायचा आणि भाजीची थोडीशी वाफ निघून गेली की यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं। तर इथे तयार आहे आपली मस्त नॉनव्हेजपेक्षाही भारी आणि भन्नाट अशी सोयाबीन वडीची भाजी। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने सोयाबीन वडीची भाजी घरी नक्की ट्राय करा। कशी झाली ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। सिंपल मेजवानी मराठीमध्ये मी अशा छान छान रेसिपी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत असते। त्यासाठी सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।